थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. तुमचे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला व सर्वांना शिकवण दिली की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तसेच आज ज्यांची जयंती आहे यशवंतराजे होळकर ज्यांनी इंग्रजांना पळोकी सळ करून सोडणारे, तसेच ज्यांच्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे, तो स्वकर्तृत्ववान राजा बनू शकतो, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सर्व महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. तसेच मंचावरील सर्व मान्यवर, आता सर्वांचे काही नावं घेत नाही मी, आणि आज आपण ज्यांच्या जयंतीसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, आज सरांनी मला सांगितलं की बोलणारे वक्ते खूप आहेत, तरी मी 2 मिनिटात जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तरी आपण सर्वप्रथम या ठिकाणी याच्यासाठी जमलो की आज यशवंतराव महाराजांचे विचार तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मी तर म्हणतो की जे महापुरुष आत्तापर्यंत घडले त्या महापुरुषांनी प्रत्येक 18 पगड जातीला घेऊन चालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्यांचा जर आपण एक बी गुण घेतला तर मला वाटतं की आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आज मुलांनी ज्यांच्या या पावनभूमीमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात, तुम्ही मला वाटतं भाग्यवान आहात. कारण की असं भाग्य लागतं किंवा ज्यांनी ह्या भूमीत राहून पूर्ण देशभर ज्यांचा पराक्रम आज तुम्ही आम्ही वाचतो, ऐकतो आणि सांगतो. पण मला या ठिकाणी जसं केसकर साहेबांनी सांगितलं किंवा जी खंत वाटते की जो धनगर समाज मानला जातो आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज असताना सुद्धा आज इथं बोटावर मोजणे इतकी लोक येतात, तर याच्या मागे काहीतरी समाजाने शिकवण घेतली पाहिजे की याला मला या ठिकाणी जातीवाद सांगायचं नाही, पण आपण आपल्या समाजातील ज्या महापुरुष असतील त्यांचा आपण इतिहास कुठंतरी वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे आणि सांगितला पाहिजे. तरच आपण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जो समाज इतिहास वाचतो तोच टिकत असतो. कारण की आज या ठिकाणी पहिले तलवारीच्या धारेच्या याच्यावर युद्ध खेळले जायचे आणि त्याच्यातून राजा जन्माला यायचा किंवा सेनापती जन्माला यायचा. पण मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगायचं आज लेखणीचं युग आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, आपलं जर नाव करायचं असेल, कलेक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तर आपल्याला अभ्यास या रूपाने पुढे जायला लागेल. कारण की त्यांचा आदर्श त्या काळात तलवारीचं काम होतं, पण आज या ठिकाणी आज लेखणीचं काम आहे. त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना एकच शुभेच्छा देतो की ज्यांच्या भूमीमध्ये राहता, शिक्षण घेतात, त्यांचे आपण एक आदर्श घेतला आणि ते आदर्श घेऊन आपण आपल्या शिक्षणामध्ये जर प्रगती केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल. आणि आजकाल मोबाईलचं युग निघलेलं आहे आणि या मोबाईलच्या युगामुळे अनेक जण भरकटत चाललेले आहेत. तरी विद्यार्थ्यांनी त्याच्यापासून दूर राहून आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यापर्यंत जर गेलो तर तुम्ही जीवनात सक्सेसफुल होताल असं या ठिकाणी मी सांगतो. आणि आम्ही आज या ठिकाणी मी एक मतकर होळकरशाही घराण्यामध्ये होळकरशाही घराण्यामध्ये किंवा होळकरांच्या नेतृत्वाखाली मतकर या कुटुंबातील कुणीतरी कामं केले त्याच वंशातला मी एक आहे. आणि आज मला या ठिकाणी भाग्य लाभलं की ते येऊन बोलण्याचे 2 शब्द संधी दिली आयोजकाने, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.